असताना एका कार्यक्रमामध्ये ते असं बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट प्रमाणपत्र देणार नाही, एका समाजाच्या ताटातून काढून दुसऱ्याला देणार नाही, याचाच अर्थ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही. काढेल आता नेमका तो जी आर कसा काढतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पण तुम्ही कशा प्रकारे बघताय संपूर्ण घडामोडीकडे? नाही, घडामोडीकडे बघण्याला एक सध्या तरी काहीच नाही आहे. म्हणजे कशाचा जी आर काढणार हे कुठे स्पष्ट केलेलं नाही आहे. काय त्याच्यामुळे जे आहे 2 सप्टेंबरला जो हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीमध्ये शासन निर्णय निघाला होता, परवा पण त्यांची मागणी अशी होती बा यासंबंधी तुम्ही सूचना द्या अधिकाऱ्यांना. आता तशा प्रकारच्या कुठल्या सूचना सरकार देते त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. आणि बाकीच्या मागण्या मी पाहिलं की रात्री 1 वाजता त्यांनी उपोषण सोडलं, पण त्याच्यामध्ये असं कठोर किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल किंवा आम्ही सरसकट कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच ओबीसीचे प्रमाणपत्र देऊ अशा प्रकारचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही. तशा प्रकारचं आश्वासनही काल त्यांना दिलेलं नाही. तुम्ही आश्वस्त आहे का? काल मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला की आम्ही एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याला देणार. नक्कीच मी याच्यापूर्वी सुद्धा म्हटलं आणि ही काही पहिली वेळ नाही आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यापूर्वी सुद्धा अनेकदा बोललेले आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही आणि सरसकट महत्त्वाचा शब्दप्रयोग इथे आहे की ज्या मागणीवरती हे आंदोलन खूप दिवस चाललं होतं की सरसकट कुणबी प्रमाणपत्र, ती सरसकट कुणबी प्रमाणपत्र सुद्धा आम्ही देणार नाही. ज्यांच्याकडे पुरावा आहे, वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठ्याची नोंद असेल, त्यांना प्रमाणपत्र दिल्या जात असेल त्याला आमचा विरोध नाही, कारण तो नियम आहे. परंतु अशा प्रकारचा पुरावा नसताना सरसकट जी मागणी होती ती अजूनही सरकारने मान्य केलेली नाही. आणि म्हणून कालसुद्धा नागपूरला आपल्यासोबत वार्ता करताना एका कार्यक्रमामध्ये ते असं बोलले की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि सरसकट प्रमाणपत्र देणार नाही, एका समाजाच्या ताटातून काढून दुसऱ्याला देणार नाही, याचाच अर्थ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलेला नाही.